नमस्कार, तुमचं सर्वांचं नीलम्स योगवरमध्ये खूप खूप स्वागत आहे. जड वस्तू उचलणे, सतत एका जागी बसणे यामुळे पाठदुखी सामान्य समस्या झाली आहे. त्यासाठी आपण दररोज कोणती आसने करावीत ते पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पाठदुखीबरोबरच तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी देखील या आसनांमुळे कमी होणार आहे. तसेच वाढलेले पोट आणि वजन देखील कमी होणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. दोन्ही हात आपल्या खांद्यांवर ठेवायचे आहेत आणि श्वास भरत पुढून वरती गोलाकार रेषेत श्वास सोडत खाली आणायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. रिलॅक्स. चला तर आता मानेची हालचाल करूया. श्वास भरत मान गोलाकार रेषेत वरती न्यायची, श्वास सोडत दुसऱ्या बाजूने खाली. 1. आपल्याला हळूवार करायचे. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. रिलॅक्स. कोणतीही आसने करण्यापूर्वी आपल्याला सूक्ष्म व्यायाम करणं गरजेचं असतं. आता आपले हात समोर घेऊन बोटांचे स्ट्रेचिंग करूयात. बोटे पुढे मागे आत प्रेस करा. पूर्ण ताकदीने दाबायचे आहेत. यामुळे आपल्या बोटांची ताकद वाढते. आता मनगट गोल फिरवा. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. रिलॅक्स. आता आपण आपल्या कमरेसाठी सूक्ष्म हालचाली करूया. श्वास सोडत मागे वळून बघायचे, कमरेतून ट्विस्ट करायचे, थांबायचं थोडा वेळ आणि श्वास घेत मध्ये. पुन्हा श्वास सोडत दुसऱ्या बाजूने वळायचे, थांबायचं थोडा वेळ, श्वास घेत मध्ये. पुन्हा एकदा श्वास सोडत मागे वळून बघायचे, श्वास घेत मध्ये या, श्वास सोडत दुसऱ्या बाजूने वळून बघा, श्वास घेत मध्ये. रिलॅक्स. आता कमरेतून बाजूला झुकायचे, श्वास सोडत एका बाजूने पूर्ण हात वरती कानाच्या रेषेत न्यायचे, मांडी उचलायची नाही. पुन्हा श्वास घेत मध्ये, श्वास सोडत दुसऱ्या बाजूने झुकायचे, थांबायचं थोडा वेळ, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत विरुद्ध दिशेने, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत पुन्हा दुसऱ्या बाजूने, थांबायचं थोडा वेळ, श्वास घेत मध्ये. रिलॅक्स. हे सर्व सूक्ष्म व्यायाम प्रकार तुम्ही आसने करण्यापूर्वी केलीत तर तुम्हाला आसने करताना काहीही अवघड स्थिती निर्माण होणार नाही. सहजतेने आसने करता येतील. तर आपण पहिलं आसन पाहूयात, भुजंगासन. त्यासाठी सर्वांनी पोटावर झोपून घ्यायचे आहे. आपले दोन्ही हात छातीच्या बाजूने ठेवावेत, पाय मागे जुळलेल्या स्थितीत. आता श्वास भरत पूर्ण शरीराचा वरचा भाग वरती उचलायचे, भुजंगाप्रमाणे समोर पाहायचे, पाठीला पूर्ण मागून बाक द्यायचा आणि होल्ड करा 10 सेकंद. यामुळे तुमच्या पाठीला चांगला स्ट्रेच मिळतो आणि पाठीचे स्नायू मजबूत बनतात. तसंच पोटाला देखील चांगला स्ट्रेच मिळाल्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. श्वास सोडत खाली यायचे. पुन्हा एकदा भुजंगासन करायचे. श्वास भरत शरीराचा वरचा भाग पूर्ण उचलायचे, हात ताठ ठेवायचे कोपऱ्यातून आणि स्थिर राहायचे. पाठीला जो ताण मिळालेला आहे तो अनुभवायचे. आसनांमध्ये भुजंगासन हे सर्वोत्कृष्ट आसन आहे. पाठीचा कणा मजबूत व लवचिक बनतो. हे आपल्याला दररोज करायचं आहे. श्वास सोडत खाली या. आता आपण पुढचं आसन पाहूयात, धनुरासन. आपले दोन्ही पाय गुडघ्यामधून मागे दुमडा. दोन्ही हाताने पायांचे घोटे पकडा.
आता श्वास भरत शरीर पूर्ण वरती उचला. आपल्या शरीराचा भार फक्त आपल्या नाभीवर. तुम्ही यात पाहू शकता आपल्या खांद्यांवर, आपल्या पाठीवर, आपल्या सीटवर, मांड्यांवर संपूर्ण ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे पाठदुखी हळूहळू कमी होत चाललेली आहे. खांद्यांचं दुखणं हळूहळू कमी होणार आहे आणि आपल्या पोटावरची देखील चरबी कमी होणार आहे. आसन स्थितीतून बाहेर यायचे. थोडीशी विश्रांती घेऊयात. या आसनामुळे तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होणार आहे आणि पाठीला मजबूती मिळणार आहे. पुन्हा एकदा करूयात धनुरासन. पाय मागून फोल्ड करा, गोटे पकडा, श्वास भरत पूर्ण वरती या आणि या स्थितीत 10 सेकंद थांबायचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. श्वास सोडत आसन स्थितीतून बाहेर यायचे. थोडी विश्रांती. प्रत्येक आसन झाल्यानंतर तुम्ही मकरासनमध्ये किंवा शवासनमध्ये 5 ते 6 सेकंद विश्रांती घ्यायची आहे. या सर्व आसनांमुळे पाठीचा जो संपूर्ण कणा आहे त्याला स्ट्रेच मिळणार आहे. त्यामुळे पाठीचं वरचं दुखणं आणि खालचं दुखणं पूर्ण बरं होणार आहे. पुढचं आसन करूयात आपण शलभासन. दोन्ही हात आपल्या मांड्यांखाली ठेवायचे आहेत, तळवे वरच्या बाजूने, आणि श्वास भरत आपले दोन्ही पाय मागून वरती उचला. हनवटी टेकलेली आणि गुडघे न वाकवता दोन्ही पाय वर उचला. या स्थितीत तुम्हाला 10 सेकंद थांबायचं आहे. या आसन स्थितीत तुम्हाला जाणवेल की आपल्या पाठीच्या खालच्या भागावर जो ताण निर्माण झालेला आहे तो ताण आपल्याला धरून ठेवायचे. यामुळे सायटिका, बॅक पेन, लोअर बॅक पेन पूर्ण कमी होतं. श्वास सोडत दोन्ही पाय खाली घ्या. पुन्हा एकदा आपल्याला रिपीट करायचं आहे. श्वास भरत मागून दोन्ही पाय गुडघे न वाकवता सरळ वरती आणा. हनवटी टेकलेली. या स्थितीत 10 सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. श्वास सोडत दोन्ही पाय हळूवार खाली आणा. रिलॅक्स. पुन्हा एकदा मकरासन स्थितीत या दोन्ही हात आपल्या डोक्याखाली, पायामध्ये अंतर घेऊन पूर्ण रिलॅक्स अवस्थेत आपण विश्रांती घ्यायची आहे. पुढचं आसन आपण करणार आहोत त्र्यक भुजंगासन. यामध्ये तुम्हाला दोन्ही हात छातीच्या बाजूने ठेवायचेत आणि दोन्ही पायात अंतर मागे ठेवायचे आणि श्वास भरत वरती यायचं आणि भुजंग स्थितीत आल्यानंतर आपल्या एका खांद्यावरून मागे वळून आपली विरुद्ध पायाची टाच पाहायची आहे. यामुळे पाठीच्या आपल्या आजूबाजूच्या भागावर ताण निर्माण होतो. तर आपण सुरुवात करूया. श्वास भरत वरती यायचे. आता डाव्या खांद्यावरून नजर टाकत आपली उजव्या पायाची उजवी टाच पाहायची. हाताचे कोपरे सरळ ठेवा आणि या स्थितीत 10 सेकंद थांबा. यामुळे तुम्ही पाहू शकता आपल्या कमरेवर ताण निर्माण झालाय. श्वास सोडत खाली या. आता हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूने करायची आहे. श्वास भरत भुजंग स्थितीत यायचे आणि आपल्या उजव्या खांद्यावरून नजर टाकत मागे वळून पाहायचे. आपली डावी टाच पाहायची आहे. थांबायचं 10 सेकंद. यामुळे आपल्या पाठीला पूर्ण स्ट्रेच निर्माण होतो आणि श्वास सोडत खाली या. मकरासन स्थिती. यामध्ये तुम्ही 5 ते 6 सेकंद विश्रांती घ्यायची आहे. आता आपण पोटावरची 3 आसने केलेली आहेत. खूप इफेक्टिव्ह, प्रभावी ही आसने तुम्ही दररोज केली तर खरंच 7 ते 8 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. तुमची सततची होणारी पाठदुखी ही कायमस्वरूपी निघून जाणार आहे. आता आपण पुढचं आसन
पाठीवर झोपून करूयात. त्यासाठी सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे. आपल्या स्नायूंना जेवढं स्ट्रेचिंग आणि स्ट्रेचिंगमध्ये धरून ठेवण्याची स्थिती जी आपण करत असतो आसनांमध्ये, त्यामुळे स्नायूंची ताकद वाढली जाते आणि हळूहळू तिथल्या वेदना कमी होऊ लागतात. तर आता पाठीवर झोपून आपण पुढचं आसन करूया, कंधरासन. दोन्ही पाय दुमडायचे आहेत आणि आपल्या दोन्ही हाताने घोटे पकडा. श्वास भरत आपल्या शरीराचा मधला भाग पूर्ण वरती उचला. या स्थितीत तुम्हाला 10 सेकंद थांबायचं आहे. आपली हनवटी बघा कंठकुपात दाबली गेलेली आहे. यामध्ये पाठीला स्ट्रेच निर्माण झालेला आहे आणि आपल्या सीटवर देखील पूर्ण ताण निर्माण झालेला आहे. श्वास सोडत हळूवार खाली. कंधरासनमुळे स्त्रियांचे गायनिक आजार तसंच थायरॉईड हा आजार पूर्ण बरा होतो आणि वजन वाढण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्ण नाहीसं होतं. करूयात कंधरासन. पाय दुमडायचे, घोटे पकडायचे आणि शरीराचा मधला भाग पूर्ण वरती उचला. हनवटी कंठकुपात दाबली गेलेली. थांबायचं आहे. आपल्या मांड्यांवर देखील पूर्ण ताण आलेला आहे, त्यामुळे मांड्यांचे स्नायू मजबूत होतात, मांड्यांची चरबी कमी होते. तसंच पोटावर दाब निर्माण झालेला आहे, पोटातील जे स्नायू आहेत ते मजबूत होतात. या स्थितीत तुम्हाला 10 ते 15 सेकंद थांबायचं आहे. 3, 2, 1 आसन स्थिती सोडायची. रिलॅक्स. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि या आसनांचा दररोज सराव करा आणि आपली पाठदुखी पूर्ण बरी करा. तसेच वाढलेलं वजन, अतिरिक्त चरबी ही देखील पूर्ण कमी करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओला पाहण्याकरता व्हिडिओला सेव्ह करा. धन्यवाद.